कधी-कधी आपण अशी एक साडी बघतो किंवा अशी एक साडी नजरेत बसते जी बघितल्या क्षणी आहा होतो आणि असं वाटतं की अरे किती सुंदर साडी आहे, किती युनिक आहे, पण ही नेसल्यावर कशी दिसेल. सो असा प्रश्न एका पैठणीबद्दल मला पडला आहे आणि खरं तर मी हे नेसून दाखवणार नाही आहे, पण अंगावर ठेवून दाखवणार आहे. प्रथाच्या सिग्नेचर कलेक्शनमध्ये ह्या पैठणीची काय म्हणायचं एंट्री झालेली आहे. अतिशय सुंदर टिश्यूमध्ये ही पैठणी आहे. जरी चेक्स आहेत संपूर्ण पैठणीवरती आणि वरती तर सिंगल मुनिया तुम्हाला दिसेल, पण खाली हे एवढे सगळे लेयर्स ऑफ सिंगल मुनिया आहेत. 1 2 3 4 5 6 7 असे 7 मुनिया बॉर्डरच्या लाईन्स आहेत या साडीमध्ये. अतिशय ग्रँड आणि सुंदर दिसणारी साडी आहे, पण मला असं वाटलं की एकदा ही साडी उघडून दाखवावी, उलगडून दाखवावी. त्याचा अतिशय सॉफ्ट लाईट पिंक कलर आहे आणि ती साडी जर मी हलवून दाखवली तुम्हाला इथे, त्याची मूवमेंट करून दाखवली, तर काही अँगल्सनी त्याचा गोल्ड टिश्यूचा फील जास्ती येतो. एका अँगलनी ती जास्ती गोल्ड दिसते, एका अँगलनी जास्ती लाईट पिंक कलरची दिसते. अशी ही सुंदर पैठणी आहे. ह्या पैठणीची मजा ॲक्च्युली त्याच्या निर्यांमध्ये येणार आहे, त्यामुळे मी थोडी सिंगल लेअर घेते साडी आणि तुम्हाला निर्या करून दाखवते. मी असं रेकमेंड करीन की ह्या साडीमध्ये तुम्ही जर का एखादा आतमध्ये स्कर्ट घातला ज्याला थोडासा फ्लेअर आहे, त्याच्यामध्ये थोडंसं कॅन ॲड केलेलं आहे, तर त्याच्या प्लीट्स इतक्या सुंदर पडणार आहेत आणि ते ऑलमोस्ट लेहंगा स्टाईल दिसेल. सो थोडंसं निर्या करून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा फॉल लक्षात येईल. ह्या साडीचा जेव्हा आपण बघतो अशा प्रकारची साडी ज्याला मोठी बॉर्डर आहे खालच्या बाजूला, तेव्हा आपल्या मनात बऱ्याचदा असं होतं की लिमिटेशन म्हणून आपण बघतो, माहीत नाही एवढी मोठी बॉर्डर कशी दिसेल, चांगली वाटेल का किंवा असं. पण ही जी पर्टिक्युलर 7 लेयर्ड मुनिया बॉर्डर आहे ह्याला मला असं वाटतं की बॉर्डर असं ट्रीट न करता त्या साडीमधलं डिझाईन असं म्हणून आपण ते ट्रीट केलं पाहिजे. इट शुड बी ट्रीटेड मोर लाईक अ एलिमेंट इन द साडी रादर दॅन जस्ट अ बॉर्डर. सो आता तुम्ही बघत असाल मी जशी जशी ती साडी प्लीट करते आहे तसं तसं त्या छान 7 लेयर्स ऑफ मुनियाचा फील येतो आहे. सो तुम्हाला जवळून पण बघता येईल. अतिशय सुंदर ती नेसल्यानंतर अप्रतिम दिसणारे हे, अर्थात हे आपण खोचतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जर का हा स्कर्टसारखा अंडर स्कर्ट घेतला तर असं ह्या त्याच्या प्लीट्स दिसणार आहेत. अतिशय सुंदर, अप्रतिम आणि समहाऊ अशा टाईपच्या जर का खाली ब्रॉडर बॉर्डरचं डिझाईन असेल तर मला असं वाटतं की थोडंसं टॉलरच दिसायला होतं, अजिबात बुटकं वाटत नाही. सो असं हे सुंदर अप्रतिम साडीचं डिझाईन आहे जे मला दाखवायचं वाटलं. अर्थात ही मुनिया बॉर्डर पैठणी आहे. त्याचा पदर अतिशय स्पेशल आणि सुंदर आहे, सो मी पदरही दाखवणार आहे. अप्रतिम पदराचं डिझाईन आहे, टिश्यू पल्लू आहे आणि सुंदर त्याचं हे पल्लू डिझाईन आहे. स्पेशल पल्लू आहे, प्युअर हँडलूम केलेला आहे, कुठेही मशीन मोटरचा यूज नाही आहे ही साडी बनवताना. अशी ही सुंदर आमची सिग्नेचर पैठणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. म्हटलं तर अतिशय सिम्पलिस्टिक डिझाईन आहे, कुठेही असं जास्ती गजबज भरलेलं बिझी असं डिझाईन नाही आहे, लाऊड नाही आहे, पण तरी अतिशय ग्रँड दिसणारी आणि वाटणारी ही सिग्नेचर पैठणी. ह्याची प्राईस साधारण 70,000च्या आसपास आहे, पण मी एक्झॅक्ट प्राईस सांगणार नाही आहे. तुम्हाला साडी आवडली तर क्विक स्क्रीनशॉट काढा आणि आमच्या व्हॉट्सॲप टीमला पाठवा आणि ह्याचे तुम्हाला अजून फोटोज व्हिडिओज हवे असतील तर ते तुम्हाला नक्की शेअर केले जातील. तुम्हाला ही साडी जर व्हिडिओ कॉलवर बघायची असेल तर ती देखील बघायची सोय आहे. थँक्यू. कीप वॉचिंग.